तुळजापूर तालुक्यातील पुरवठा विभागात चक्क एका रेशन कार्डवरील नाव कमी करणे किंवा नाव वाढवण्याकरता पूर्ण दिवसभर पुरवठा विभागाच्या दारात तासनतास बसून सुद्धा काम होत नाही असा प्रकार घडून आला आहे. सर्व ग्रामीण व शहरी भागातील लोकांना पुरवठा विभागात आपल्या शिधापत्रिकेतील नाव कमी करणे, नाव वाढवणे, नवीन रेशन कार्ड काढणे यासाठी तुळजापूर येथे यावे लागते. परंतु ते पुरवठा विभागाच्या दारात गेल्यावर त्या ठिकाणी बाहेरील फलक वाचून परतीचा मार्ग दाखवला जात असल्याचा प्रकार निदर्शनास आला आहे. मग पुरवठा विभागातील कर्मचारी कुठले काम दिवसभर करत असतात असा प्रश्न सर्वसामान्य नागरिकांना पडत आहे. पुरवठा विभागात जाणाऱ्या संबंधित व्यक्तीला त्यांना आपल्या कामाची ऑनलाईन प्रक्रिया करून आणण्यासाठी परतीचा मार्ग दाखवला जात आहे. आपण ऑनलाईन नोंदणी बाहेरून किंवा स्वतः करून घ्या असे सांगितले जाते. मोलमजुरी करणारे शेतकरी कुटुंबातील सर्वसाधारण व्यक्ती पुरवठा विभागाच्या समोरील बोर्ड वाचून पुन्हा आपल्या गावी जातात. शासनाने शासकीय अधिकारी वर्ग नेमून दिलेला आहे तो फक्त आपल्या चिरीमिरी देत आहेत. त्यांची कामे करण्यात ते व्यस्त आहेत. आयुष्मान भारत कार्ड काढण्यासाठी लाभार्थ्यांची रेशन कार्ड ऑनलाईन असणे आवश्यक असल्याने अनेक नागरिक कित्येक दिवस यासाठी कार्यालयात चक्रा मारताना दिसतात. यावर जिल्हा पुरवठा विभागाने कुठल्याही प्रकारचे नियंत्रण नसल्याचे दिसून येते. मात्र या विभागाचे कामकाज सुरळीत होताना दिसत नाही. या सर्व कामासाठी नागरिकांची आर्थिक पिळवणूक होत असल्याच्या तक्रारी आहेत. या विभागात आपण तातडीने फेरबदल करून या विभागाचे कामकाज सुरळीत करावे अशी मागणी सर्वसामान्य नागरिक व्यक्त करत आहेत. कार्यालयात सगळ्यात प्रभारी कारभार असल्यामुळे आणि तालुक्याला पूर्णवेळ पुरवठा निरीक्षक लक्ष देत नसल्यामुळे जनतेची अनेक कामे खोळंबली आहेत. भीक नको पण कुत्रा आवर अशी अवस्था तुळजापूर तालुक्याची झाली आहे. मग सर्वसामान्य नागरिकांची कामे करणार तरी कोण असा प्रश्न निर्माण झाला आहे.